अबोली या मालिकेच्या 21व्या भागामध्ये फायनली अंकित आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केलेलं असतं। पण अंकित आपला गुन्हा कबूल करायला तयार नसतो। तो सांगत असतो मी काही नाही केलं। यावरती अंकुश म्हणतो मग ज्या वेळेला आम्ही तुझ्या घरामध्ये आलो तुला पळून जाण्याचं काम काय होतं? अंकित म्हणतो मी घाबरलो। त्याचे दोन मित्र सुद्धा काहीही गुन्हा कबूल करायला तयार नसतात आणि आता ते तिघही सांगत असतात आम्ही काही नाही केले, आम्ही त्यावेळेला डान्स बार मध्ये होतो। त्यावेळेला मात्र आता अबोली म्हणते तुम्ही खोटं बोलताय, तुमची व्हॅन होती ज्या व्हॅन मध्ये मनवाला पकडून नेण्यात आलं होतं। अंकित म्हणतो आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। आता मात्र अंकुश क्रिशला म्हणतो हे बघ हे तिघही जण असं काही मानायला तयार नाहीयेत, तू एक काम कर म्हणजे ना त्या डान्स बार मधले सगळे फुटेज, डान्स बार मधले सगळे रेकॉर्ड हे सगळं घेऊन ये म्हणजे आपल्याकडे पुरावा राहील। म्हणजे ह्यांनी कितीही खोटं बोललं तरी पुराव्यामुळे आपल्याला ह्यांना अटक करून कोर्टासमोर सादर करता येईल। क्रिश म्हणतो सर तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत क्रिश डान्स बारचे सगळे रेकॉर्ड, सगळे सीसीटीव्ही फुटेज हे आणण्यासाठी जातो। तोपर्यंत इकडे आता रमाला समजलेलं असतं की अंकित आणि त्याच्या मित्रांनी हे सगळं केलंय। तोपर्यंत मात्र आता इकडे काका चिडतात आणि आता त्या अंकितला मी सोडणार नाही, असेल बड्या बापाचा बेटा, असेल त्याच्याकडे पैसा, पण त्याला मी सोडणार नाही, त्याला धडा शिकवल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाही। रमा सांगते तुम्ही शांत व्हा भाऊजी। त्यावेळेला मात्र आता इकडे प्रिन्स म्हणतो काका तुम्ही शांत व्हा, मला अंकुश सरांवरती पूर्णपणे विश्वास आहे, ते 100% त्याला म्हणजे शिक्षा देतील आणि आपल्या मनवाला न्याय मिळवून देतील, असं म्हणत प्रिन्स सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। काका म्हणतात पण माझ्या मुलीची चुकी काय, का तिच्यासोबत असं वागले, मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत आता मात्र काका, मनवा आणि सगळेजण पोलीस स्टेशनला जायला निघतात। मनवा सांगते मला तर काही आठवतच नाहीये, काय घडलं होतं काय नाही या सगळ्याबद्दल मला काही आठवत नाही। तोपर्यंत अंकुश बाहेर येतो, पत्रकार आलेले असतात। अंकुश म्हणतो आम्ही काही पकडलेले आहेत गुन्हेगार, पण त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावा शोधण्याचं काम चालू आहे, त्यामुळे कोणतीही न्यूज आतापर्यंत छापू नका। इकडे आता मनवा आपल्या रूम मध्ये असते, काका तिच्या जवळ येतात आणि हे बघ बाळा कोणतीही चिंता करू नको, काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचं काम माझं, असं म्हणत मनवाला औषध देऊन काका तिकडून जायला निघतात। त्यावेळेला मनवा म्हणते माझी काळजी करू नका बाबा तुम्ही। आता काकांना बाबा बोलल्यावरती काकांना खूप आनंद होतो, ते आता एकदम आनंदाच्या भरात मनवाकडे येतात आणि बाळा ही हाक ऐकण्यासाठी मी किती आसुसलो होतो, खरं सांगू आज तू ही हाक मारून मला कृतकृत्य केलंस, आता तुला काहीही होणार नाही, तुझ्या पाठीशी ढाल उभारून आम्ही सगळे शिंदे उभे राहू, असं म्हणत काका आता मनवाला आपल्या मिठीत घेतात। अबोली सांगत असते मनवा तू काळजी करू नकोस, मला अंकुश सरांवरती पूर्णपणे विश्वास आहे, अंकुश सर कधीही तुझ्यावरती अन्याय होऊ देणार नाहीत। अंकित पकडला गेलाय, त्याच्या विरुद्ध पुरावे पण मिळतील आणि त्याने हे सगळं का केलं हे सुद्धा काढून त्याला आपण योग्य ती शिक्षा देऊ, असं म्हणत अबोली आता पोलीस स्टेशनला येते। ती अंकितच्या कस्टडीत येते, अंकितला सांगते बोल तुझा गुन्हा कबूल कर। अंकित म्हणतो मी सांगितलं ना, तुम्ही एकदा विचारलत काय 10 वेळा विचारलत काय, माझं उत्तर बदलणार नाही, मी काहीही केलेलं नाहीये। अबोली म्हणते इतका मोठा गुन्हा करून तू सुटू शकत नाहीस, आता आम्हाला पुरावे सापडणार आहेत, असं म्हणत अबोली अंकितला चांगलंच धमकावते, पण अंकित टस से मस होत नसतं। मग मात्र अबोली बाहेर येते, तोपर्यंत क्रिश सुद्धा डान्स बार मधून जाऊन आलेला असतो। क्रिश येतो आणि तो सांग सर म्हणजे मला न मिळालेले पुरावे। आता क्रिश थोडासा गोंधळलेला असतो आणि क्रिश सांगत असतो सर मी डान्स बार मध्ये गेलो होतो, पण हे मुलं तिथे 8 वाजल्यापासून तिकडेच आहेत, मला कळत नाही त्यानंतर 10:30 पण ते तिथेच होते, डान्स बार मध्ये डान्स पण करतायत, त्याचबरोबर मध्ये मध्ये अंकित गायब होतोय पण ती गाडी तिकडेच उभी होती। अंकुश म्हणतो मग हे कसं शक्य आहे, जर का अंकितची गाडी तिथे आहे, ते मित्र तिकडे आहेत, मग त्यांनी हे कसं केलं होतं? क्रिश सांगतो पण मध्ये मध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये अंकित जरासा गायब दिसत होता। यावरती अंकुश म्हणतो पण आपल्याकडे वस्तुस्थितीजन्य पुरावे पण नाही आहेत, या लोक काही कबूल पण करत नाहीये, आता काय करायचं? यावरती क्रिश म्हणतो आता एकच उपाय करायला लागेल, तिघांची सेपरेट चौकशी। अबोली सांगते हो आता आपण या तिघांना सेपरेट करायचं आणि त्यांची चौकशी करायची, असं म्हणत आता मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि सगळे रेकॉर्ड अंकुश पाहतो आणि फायनली एकच उपाय होतो, 3 रूम मध्ये तिघांना बसवलं जातं, तिघांची स्पेशल चौकशी केली जाते,
पण तरी सुद्धा तिघांचं स्टेटमेंट सेम असतं. आम्ही साधारण 9, 9:30, 10 पर्यंत तिकडे गेलो होतो, तिथेच डान्स करत होतो, आमच्या सोबतच अंकित होता, आम्ही सगळे एकत्र होतो, आम्ही दारू पिऊन डान्स केला, नंतर घरी गेलो. तिघांची स्टेटमेंट काही बदलत नसतात. मग मात्र इकडे आता सीडची चौकशी चालू असताना धावत पळत अबोली येते आणि सर चौकशी बंद करा. अंकितने खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगितलंय. अंकितने खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगितल्यामुळे आता कोणतीही इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करू नका. यावरती अंकुश म्हणतो काय सांगितलं अंकितने? मग अबोली डावप्रमाणे सांगते की अंकितने सांगितलेलं आहे की हा सीडनेच हे सगळं केलंय, ते दोघं जण निर्दोष आहेत, सीड हा एकटाच दोषी आहे. सीड म्हणतो काय बोलताय तुम्ही? यावरती अंकुश म्हणतो अंकितने दिलाय ना आता आम्हाला, आता तुला काही वाचण्यासाठी चान्सच नाही. तोपर्यंत अंकितला आणि त्याच्या दुसऱ्या मित्राला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. अंकित म्हणतो मी तुम्हाला सांगत होतो ना की मी हे सगळं केलेलं नाहीये म्हणून, मग तरी सुद्धा तुम्ही मला का अडकवलं होतं? तितक्यात आता सीड येतो आणि अंकित तू हे चांगलं नाही केलंस, तू मला अडकवलंस आणि तू सुटतोयस का? मी तुला सुटू देणार नाही. यावरती आता मात्र अंकित म्हणतो माझ्या मित्राला का अटक केलेत तुम्ही? त्याने काही नाही केलं. अंकुश म्हणतो तुला सोडलंय ना, तू गुपचूप इकडून निघून जा. तुझ्या मित्राने काय केलं नाही त्या सगळ्याचा आम्ही रेकॉर्ड ठेवू, तू गुपचूप निघायचं. असं म्हणत अंकुश आता इकडे क्रिश आणि अंकुश दोघ जण मिळून अंकितला आणि त्याच्या मित्राला जायला सांगतात. मग मात्र इकडे सीड भडकतो, या दोघांना सुखरूप सोडून मला एकट्याला अडकवताय. मग त्याच्या रागाचा पारा चढतो आणि तो म्हणतो थांबा सर, मी खरं सांगतो काय आहे ते. या सगळ्यामध्ये अंकितच दोषी आहे. अंकितने मनवाला पळवण्याचा प्लॅन केला. अंकितने मनवाच्या डोळ्यावर पट्टी बांधली. अंकितने मनवाला इंजेक्शन दिलं. अंकितने मनवाला आपल्या गाडीत किडनॅप केलं, बेशुद्ध केलं. हे सगळं अंकितने केलंय. असं म्हणत आता मात्र सीडने सगळं स्टेटमेंट दिल्यावरती अंकित पळून जायचा प्रयत्न करतो. क्रिश त्याला पकडतो आणि खबरदार जर इकडून पळून गेलास तर. आणि आता क्रिश त्याला अबोलीच्या पायाशी पटकतो. अबोली एक थाडकन थोबाडीत देते आणि मुलीवरती अत्याचार करायला लाज नाही वाटत तुला? असं म्हणत अंकितला जेलमध्ये टाकलं जातं. अंकितचे मित्र जेलमध्ये जातात. खरा गुन्हेगार पकडला गेला असं सगळ्यांना वाटतं, पण मालिकेमध्ये ट्विस्ट मात्र पुढेच येणार असतो, जेव्हा मनवा आणि अंकित समोरासमोर येणार असतात. आता मात्र इकडे काका आणि मनवा दोघ जण येतात. त्यावेळेला अंकुश सुद्धा तिकडे येतो आणि म्हणतो काका, अंकितने त्याचा गुन्हा कबूल केलाय, अंकितला आम्ही जेलमध्ये टाकले. काका म्हणतात एकदा मला त्या अंकितला भेटायचं आहे. यावरती अंकुश म्हणतो काका तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला नक्की अंकितची भेट घडवून आणेन, त्याच्या तोंडून सत्य वदवून घेईन. मग मनवा काका सगळे पोलीस स्टेशनला येतात. इथे अंकुशने अंकितला बेदम मार देऊन आता मात्र पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलेलं असतं आणि आता तो जेलमध्ये गेल्यावरती अबोली त्याच्या 2-3 कानाखाली देते. काका सांगतात या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे. अंकुश म्हणतो काळजी करू नकोस काका, या नराधमाला मी शिक्षा देणार, माझ्या बहिणीच्या जीवाशी खेळणाऱ्याला मी शिक्षा देणार. पण मनवा सांगत असते अबोली वहिनी मला काही आठवत नाही, काय घडलं होतं असा मनवाचा प्रश्न कंटिन्युअस चालू असतो. अंकुश म्हणतो तू काळजी करू नकोस, तुला काही आठवत नाही, पण त्याने त्याचा गुन्हा कबूल केलाय, मित्राने गुन्हा कबूल केलाय. मनवा म्हणते एकदा मला त्याला भेटायचं आहे. हो नाही करता अंकुश मनवाला घेऊन आता अंकितच्या कस्टडीमध्ये येतो. अंकितच्या कस्टडीत आल्यावरती अंकित मनवाला पाहतो आणि मनवा मला माफ कर, पुन्हा मी अशी चूक करणार नाही. मनवा म्हणते तुला तोंड फुटलंय काय बोलायला आता? त्यावेळेला माझ्यावरती अत्याचार करताना तुला काही नाही वाटलं आणि पुन्हा करणार आहे काय? माझं आयुष्य बर्बाद केलंस आणि आता पुन्हा करणार नाही. आणि मनवा मनातल्या मनात विचार करते की आत्ताच्या या क्षणाला मला ह्याचं थोबाड फोडावं असं वाटतंय, पण माझ्या मनामधला राग मला दाबून ठेवावा लागेल. आता हा विचार मनवा का करते हे मात्र आपल्याला कळत नाही. ती अंकितला म्हणते तू माझी माफी मागतोयस, तू माझी माफी मागून काय सिद्ध करतोयस? आणि हे बघ मला तुझी माफी नको आहे, माझं आयुष्य तू बर्बाद केलंस, तू मला किडनॅप केलंस, तू मला बेशुद्ध केलंस आणि तू माझ्यावरती अत्याचार केलास, मला कायमची आयुष्यातून उठवलीस. आत्तापर्यंत बेशुद्ध करणं, इंजेक्शन देणं, किडनॅप करणं हे तिन्ही आरोप अंकितने स्वीकारलेले असले तरी त्याने मनवावरती अत्याचार केल्याचा आरोप स्वीकारायला तो तयार नसतो. माझ्यावरती खोटे आरोप करू नकोस. अत्याचार? मी तुझ्यावरती अत्याचार केला नाही. मनवा म्हणते खोटं बोलतोयस तूच हे सगळं केलंस ना, माझ्यावरती अत्याचार केलास, तुला सोडणार नाही मी.
यावरती अंकित म्हणतो काहीतरी गैरसमज होतोय अंकुश सर, मी बाकी सगळे गुन्हे कबूल करतो. मी तिला किडनॅप केलं, इंजेक्शन दिलं, बेशुद्ध केलं आणि नंतर मी तिला सोडून दिलं. मला फक्त बदला घ्यायचा होता. सगळ्या चाळीसमोर अपमानाचा या उपर मी काहीच नाही केलं. असं म्हणत अंकित आता आपली बाजू मांडतो आणि अंकित खरं बोलत असतो. मग अंकितने इतकंच केलंय तर मनवावरती अत्याचार कुणी केलाय हा प्रश्न मात्र बाकी राहतो. अंकुश म्हणतो तू खोटं बोलतोयस. अंकित म्हणतो जर बाकीचे गुन्हे मी कबूल करेन तर हा का नाही करणार, आणि हे तुम्ही सिद्ध पण करू शकता. आता मात्र इकडे सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो, अंकित खरं बोलतोय मग खरा गुन्हेगार कोण? अर्धा गुन्हा अंकितने केलाय पण खरा गुन्हेगार कुठे आहे? क्रिशला आता सीसीटीव्ही फुटेज सगळे चेक करायला पुन्हा सांगितले जातात. सीसीटीव्ही फुटेज आणल्यावरती क्रिश म्हणतो हो अंकित कंटिन्युअस डान्स करतोय, मध्ये मध्ये जातोय, पण या मधल्या वेळात तो इतकं काही करून येईल असं वाटत नाहीये. पण त्याची गाडी मग इकडे कशी काय आली, त्याची गाडी घेऊन इकडे कोण आलं? असं म्हणत क्रिश आता खूप मोठा एकदम विचित्र अवस्थेमध्ये असतो. अंकुश म्हणतो सीसीटीव्ही फुटेज बाहेरचे कुठे आहेत? यावरती क्रिश म्हणतो बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज करप्ट झालेत. अबोली म्हणते करप्ट झाले नाहीत, हे करप्ट करण्यात आलेले आहेत. आता मनवाला कळत नाही नक्की हे सत्य काय आहे. मनवा आता विचारच करत बसते. क्रिश म्हणतो हो हे करप्ट झालेले सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मिळवले तरच सत्य समोर येईल. आता नक्की खरा गुन्हेगार कोण? अंकितची गाडी घेऊन अंकितला अडकवायला, मनवाला धडा शिकवायला आणि मनवावरती अत्याचार करणारा माणूस कोण आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की